नमस्कार, मी प्राध्यापक अविनाश नरोटे तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गुरुद्रोण सायन्स अकॅडमीच्या डिजिटल न्यूज रूममध्ये. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची बातमी आहे आणि ही बातमी आहे ज्या मुलांना IITचं स्वप्न सारखं पडत असतं त्या मुलांसाठी. नेहमी आपल्याला असं वाटतं की आपण 10वी नंतर 11वी 12वी सायन्समधून करावं आणि JEE मेन्स आणि ॲडव्हान्सची तयारी करावी. एकदा ती जर तयारी आपण केली आणि आपण मेन्समधून ॲडव्हान्सला पात्र झालो आणि ॲडव्हान्समध्ये जर आपला रिझल्ट आला तर देशातल्या सर्वोत्तम कॉलेज म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे IIT मध्ये आपल्याला ॲडमिशन मिळेल. आयसरमध्ये ॲडमिशन मिळेल किंवा मेन्स क्वालिफाय झालं तर IIT NIT मध्ये ॲडमिशन मिळेल. हे स्वप्न उराशी बाळगून जी मुलं काम करतात त्यांच्या स्वप्नांची ही खरं तर बातमी आहे. काल परवा आपला JEE ॲडव्हान्सचा रिझल्ट लागला आणि या ॲडव्हान्सच्या रिझल्टमध्ये शुभम कुमार हा देशात पहिला मुलगा आला ज्याला ऑल इंडिया रँक 1 मिळाला. तो मुलगा तो शुभम कुमार आहे. त्याला IIT दिल्लीमध्ये ॲडमिशन्स त्या ठिकाणी मिळतं आहे. ही आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. विशेषतः मागच्या वर्षीचा जर आपण JEE ॲडव्हान्सचा रिझल्ट बघितला तर मागच्या वर्षीच्या रिझल्टपेक्षा यावर्षी JEE ॲडव्हान्सचा रिझल्ट अतिशय उत्तम लागलेला आहे. स्कोअर पण मुलांचे त्या ठिकाणी वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि शुभम कुमारला जवळपास 360 पैकी 330 गुण मिळालेत. त्यामुळं शुभम कुमारला ऑल इंडिया रँक पहिला मिळाला म्हणजे त्याचे फक्त 30 गुण गेले. आउट ऑफ 360 30 गुण गेले आणि त्याला IIT दिल्लीला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळालं जे भारत देशातलं 1 नंबरचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचं युनिट आहे. तिथे त्याला ॲडमिशन मिळालं. विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली आणि त्यातले त्यात पुणे जिल्ह्यातली आपल्या पुण्याची आरोही नावाची एक मुलगी आहे. आरोही, तिला मुलींच्यामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान तिनं मिळवला. ही सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. ती म्हणजे मुलींमध्ये देशामध्ये आपल्या पुण्याची आरोही देशपांडे नावाची जी मुलगी आहे तर तिचा फोटो दिसतोय. तिला अव्वल गुण मिळाले. तिला 360 पैकी 280 गुण मिळाले आणि ते 280 गुण घेऊन ती भारत देशामध्ये मुलींच्यामध्ये पहिला रँक मिळवला. खरं तर हा आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या पुणे जिल्ह्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. तो तिनं रँक मिळवला. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे दरवर्षी 14 ते 15 लाख मुलांच्या घरात रजिस्ट्रेशन JEE मेन्ससाठी होतात. यावर्षी तब्बल 14.5 लाख रजिस्ट्रेशन JEE मेन्सला झाले होते. 14.5 लाख मुलं परीक्षेला बसली. 14.5 लाख मुलांच्या मधून पहिले 2,49,000 मुलांचं सिलेक्शन हे ॲडव्हान्ससाठी होतं. ही तीच सगळी मुलं आहेत जी ॲडव्हान्सला सिलेक्ट झालेली होती आणि त्या 2,49,000 मुलांमधून जे मुलं ऑल इंडिया रँक काढतात त्यांना ॲडव्हान्सला अपेअर केलं जातं. त्या 2,49,000 मुलांमधून जवळपास 56,880 मुलं ॲडव्हान्ससाठी पात्र ठरलेले आहेत. असा एक महत्त्वपूर्ण बातमी मी तुमच्यासाठी घेऊन येतोय बाळांनो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यावेळेचे ऑल इंडिया रँक्स पहिले मी तुम्हाला 10 सांगतोय. शुभम कुमार ऑल इंडिया रँक फर्स्ट 330, त्याला IIT दिल्लीला ॲडमिशन मिळालं. कबीर छिल्लर 329, अगेन ऑल इंडिया रँक 2 IIT दिल्ली. जतीन चहर 319 IIT दिल्लीलाच रँक 3. मोहित शुक्ला 319. आता इथे बघा IIT मद्रासला त्याला मिळालं. सेम स्कोर आहे, सेम स्कोर. तरीसुद्धा हा जतीन चहर ऑल इंडिया रँक 3rd आहे आणि हा ऑल इंडिया रँक 4th आहे. मग हा सेम असून पण हा टाय ब्रेकर कसा नक्की शोधायचा हे मी तुम्हाला पुढच्या स्लाईडमध्ये सांगणार आहे. त्यामुळे बघा टाय ब्रेकिंगमध्ये त्याला मद्रास मिळालं. त्यानंतर कुंची संदीप, तिला 318 IIT मद्रास. त्यानंतर श्रीनिवास 314, त्याला IIT बॉम्बे मिळालं. अर्णव गौतम 314 IIT दिल्ली मिळालं. हा कास्टमध्ये येतोय. कनिष्क जैन 313 IIT बॉम्बे. त्यानंतर 312 नागा सहर्ष IIT मद्रास आणि दर्श शिक्का 311 IIT दिल्ली. हे ऑल इंडिया रँक पहिले 10 आहेत आणि आपली पुण्याची आरोही ही मुलींच्यात प्रथम आहे. मात्र तिला 280 गुण आहे. ही मुलांच्यात नाही तर मुलींच्यात देशात प्रथम त्या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. तर टाय ब्रेकरबद्दल तर मी पुढे बोलेलच तुमच्याशी. ॲडव्हान्सचा पेपर आपला 17 मेला त्या ठिकाणी होता. 2 पार्टमध्ये पेपर असतो. 180 गुणांचा पहिला पार्ट, 180 गुणांचा दुसरा पार्ट.
तर 180-180चे 2 पेपर होते. सकाळी 9 ते 12 पहिला स्लॉट होता आणि त्यानंतर तुमचा 2:30 ते 5:30 असा दुसरा स्लॉट होता आणि अशा पद्धतीनं ॲडव्हान्सचा पेपर त्या ठिकाणी झालेला होता. 2,50,000 मुलं बसलेली. ह्या 2,50,000 मुलं कशी बसतात, तर 14.5 लाख मुलांचं जे रजिस्ट्रेशन झालं त्या 14.5 लाख मुलांच्यातून पहिले 2,50,000 मुलांचं सिलेक्शन हे ॲडव्हान्ससाठी केलं जातं आणि ह्या 2,50,000मधून 56,000 मुलांचं सिलेक्शन IITसाठी त्या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यानंतर हे मेन्सला कसं बसायचं वगैरे वगैरे हे बेसिक इन्स्ट्रक्शन्स तुमच्यासाठी आहेत. टाय ब्रेकिंग रूल काय, मगाशी तुम्ही बघितलं दोन्ही मुलांना 319 होते, तरी एकाला IIT दिल्ली मिळालं, एकाला IIT मद्रास मिळालं. का, कारण दोघांमधला टाय ब्रेकर कसा रूल आहे बघा. जर दोघांना सेम गुण मिळाले तर त्या दोघांचे पॉझिटिव्ह गुण दोघांपैकी कोणाचे जास्त आहेत हे बघितलं जातं. त्याच्यावरून रँकर ठरवतात. समजा पॉझिटिव्ह गुण पण सेम आहेत तर बेटर रँक कुणाची पकडली जाते, तर त्याला मॅथ्सला कुणाला चांगले गुण पडले दोघांपैकी त्याला. समजा मॅथ्समध्ये पण सेम गुण असतील तर फिजिक्समध्ये कोण आहे 19-20 किंवा सेम आहेत हे बघितलं जातं आणि फिजिक्स पण जर सेम असेल मग मात्र दोघांचा रँक सेम दिला जातो. पण असं शक्यतो होत नाही. याच्यात तुम्हाला कुठे ना कुठे रँक 19-20 पाहायला मिळते. देअर विल बी नो वेटिंग लिस्ट फॉर रँकिंग. जे ऑल इंडिया रँक्स आपल्याला आत्ता मिळालेत ते काही वेटिंगमध्ये पडत नाहीत. सगळेच्या सगळे मुलं जे सिलेक्ट झाले त्यांचं सगळ्यांचं रँक दिलं त्या ठिकाणी दिलं जातं. ओनली दोज कॅन्डिडेट्स हू स्कोर द मिनिमम प्रिस्क्राइब्ड मार्क्स इन ईच सब्जेक्ट अँड ऑल्सो इन ॲग्रिगेट विल बी इन्क्लुडेड इन द रँक लिस्ट. ज्यांना प्रिस्क्राइब मार्क पडलेत आणि कंबाईनमधले ॲग्रिगेट मार्क्स पकडले गेलेत त्यांनाच फक्त ऑल इंडिया रँक त्या ठिकाणी दिली जाते. ऑल इंडिया रँकसाठी मिनिमम पर्सेंटेज मार्क्स प्रिस्क्राइब्ड फॉर इन्क्लुजन इन द रँक लिस्ट काय बघा. कॉमन रँक लिस्ट CRL मिनिमम पर्सेंटेज फॉर मार्क्स इन इच सब्जेक्ट 10 पडले पाहिजेत. मिनिमम पर्सेंटेज फॉर ॲग्रिगेट मार्क्स 30 पडले पाहिजेत. त्यानंतर जनरल EWSसाठी इथे मिनिमम पर्सेंटेज मार्क्स तुम्हाला ईच सब्जेक्टला 9 पडले पाहिजेत आणि तुमचे ॲग्रिगेट 31.5 पाहिजेत. जर तुमची OBC NCL असेल तर पर सब्जेक्ट 9 गुण पडले पाहिजेत. ॲग्रिगेट 31.5 तुमची पाहिजे. SC रँक तुमची असेल तर पर सब्जेक्ट तुम्हाला 5 मार्क पडले पाहिजेत आणि ॲग्रिगेटचे 17.5 पडले पाहिजेत. ST रँक लिस्ट तुम्हाला 5 पर सब्जेक्ट 17.5 असं सगळ्यांसाठी परत ते खाली सेम आहे. फक्त तुमच्या शेवटी त्या प्रिपरेटरी कोर्स रँक लिस्ट त्यांना 2.5 आणि इकडे 8.75 एवढा बदल आहे. हे मात्र तुम्ही डिटेलमध्ये बघून घ्या. म्हणजे जर तुम्ही आत्ता JEE मेन्सचा पेपर देत असाल, ॲडव्हान्सला तुम्हाला ॲपियर व्हायचं असेल तर ॲडव्हान्सला रँक कधी येणार आहे, अशा पद्धतीनं तुमची रँक येणार आहे. जर तुम्हाला यात काही अडचण असेल कॅटेगरीमध्ये, तुमची जनरल कॅटेगरी आहे, EWS कशी करायची माहीत नाही आहे, कुणबीचा दाखला नाही आहे, सर काय आम्ही करू शकतो, किंवा तुम्ही कॅटेगरीत आहात आणि तुम्हाला एक्स्ट्राची माहिती हवी असेल रँकबद्दल, तर आमच्या दिलेल्या विद्यासेतू कन्सल्टन्सीच्या या नंबरवरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही नक्की तुमच्या शंकांचं निरसन करू. धन्यवाद.